नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक आणि तितक्याच सखोल विषयावर चर्चा करणार आहोत. मिलिंद प्रश्न या प्राचीन बौद्ध ग्रंथातील एक अत्यंत प्रसिद्ध संवाद आपण या विश्लेषणात पाहणार आहोत. राजा मिलिंद आणि भंते नागसेन यांच्यातील हा संवाद काळ, मनातील संस्कार आणि मानवी दुःखाची मूळ कारणं यावर खूप लख्ख प्रकाश टाकतो. प्राचीन काळातील ही चर्चा असली तरी ती आजही आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडते. चला तर मग थेट सुरुवात करूया. सुरुवातीलाच राजा मिलिंद एक असा प्रश्न विचारतात जो भल्या भल्यांना चक्रावून टाकतो. ते विचारतात की भूतकाळाची खरोखर कुठून सुरुवात झाली याचा शोध घेता येऊ शकतो का? काळाचा आरंभ नक्की कुठून झाला हे आपल्याला कधी समजू शकेल का? हा एक असा गुंतागुंतीचा प्रश्न आहे जो विज्ञानाला आणि तत्त्वज्ञानाला नेहमीच सतावत आला आहे. याच प्रश्नाचा मागोवा घेत राजा मिलिंद पुढे विचारपूस करत राहतात. काळाच्या या प्रवाहामध्ये नक्की कशाचा आरंभ आपण शोधू शकतो आणि असं काय आहे जे कायमचं भूतकाळात लपून राहतं? आपण सर्वजण कधी ना कधी या ब्रह्मांडाच्या आणि वेळेच्या सुरुवातीबद्दल नक्कीच विचार करतो, नाही का? काळाच्या ओघात कोणत्या गोष्टींचा ठावठिकाणा लागतो आणि कोणत्या गोष्टी कायमच्या अज्ञातात सामावून जातात यावर इथे सखोल मंथन होतं. यावर भंते नागसेन अत्यंत शांतपणे पण अतिशय मार्मिक उत्तर देतात. ते म्हणतात, जर एखादी गोष्ट पूर्वी कधीच अस्तित्वात नसेल तर तिचा आरंभ शोधता येत नाही, पण जर एखादी गोष्ट निर्माण होते आणि नंतर नष्ट होते तर तिचा उगम नक्कीच शोधता येतो. बघा, किती तार्किक आणि स्पष्ट विचार आहे हा. उत्पत्तीचा हा एक अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे. आता इथे राजाची उत्सुकता आणखी वाढते. ते विचारतात, जर एखादी गोष्ट दोन्ही बाजूंनी कापली गेली किंवा तिचा प्रवाह मध्येच खंडित केला तर ती तरीही वाढू शकते का? आता हा प्रश्न वरवर पाहता साधा वाटत असला तरी तो एका अत्यंत महत्त्वाच्या नैसर्गिक उदाहरणाची पार्श्वभूमी तयार करतो. आता इथली सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे ती निसर्गातील एक अत्यंत कठोर सत्य आपल्या समोर मांडते. बीजाचा नाश आणि वृक्षाचा जन्म यांची थेट तुलना इथे पाहायला मिळते. एखाद्या नवीन रोपट्याला जन्म घ्यायचा असेल तर त्या बीजाला आधी स्वतः कुजावं लागतं, स्वतःचं अस्तित्व संपवावं लागतं. बीजाने स्वतःला नष्ट केलं तेव्हाच एका नवीन झाडाचा जन्म होतो. आणि ह्याच नैसर्गिक उदाहरणातून एक अनंत चक्र सुरू होतं. बीज झाड बनतं, झाडाला फळं येतात आणि त्या फळांमधून पुन्हा नवीन बिया खाली पडतात. जोपर्यंत हे चक्र कोणी मुद्दाम थांबवत नाही तोपर्यंत हे असंच अनंत काळापर्यंत चालू राहतं. मानवी अस्तित्वाचं आणि दुःखाचंही अगदी असंच आहे. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भंते नागसेन हेच बीजाचं उदाहरण मानवी मनाला जोडतात. संस्कार म्हणजे नक्की काय? तर या अशा मानसिक अवस्था किंवा निर्मिती आहेत ज्या मानवी दुःखाच्या प्रवाहासाठी बीज म्हणून काम करतात. जोपर्यंत अज्ञानाचं आणि संस्कारांचं हे बीज मानवी मनात जिवंत आहे तोपर्यंत दुःखाचं हे झाड वाढतच राहणार. मग साहजिकच मनात एक प्रश्न येतो, दुःखाची ही बीजे मानवी मनामध्ये नेमकी कशी निर्माण होतात? एका व्यक्तीच्या आत या दुःखाच्या साखळीची सुरुवात कशी आणि कुठून होते? या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर हे चक्र कसं काम करतं हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. चला, हे चक्र कसं तयार होतं ते पाहूया. पहिली पायरी आहे डोळे आणि रूप, म्हणजेच जेव्हा आपल्या इंद्रियांचा बाह्य जगाशी संपर्क येतो. या संपर्कातून दुसरी पायरी जन्म घेते, ती म्हणजे विज्ञान किंवा चेतना. आणि एकदा का चेतना निर्माण झाली की त्यातूनच तिसरी पायरी वेदना म्हणजे संवेदना जाणवायला लागते. या सुरुवातीच्या संवेदनांमधून पुढे काय घडतं? त्या संवेदनेचं रूपांतर लगेचच तृष्णा म्हणजेच लालसेमध्ये होतं. ही तृष्णा हळूहळू आणखी खोलवर जाते आणि तिचं उपादान म्हणजे एखाद्या गोष्टीला घट्ट पकडून ठेवण्याच्या वृत्तीत रूपांतर होतं. आणि याच उपादानातून भव किंवा अस्तित्वात येण्याची स्थिती निर्माण होते. हे सर्व अगदी एका पाठोपाठ एक साखळीप्रमाणे घडत असतं. पण या भवमधून निर्माण होणारं फळ अत्यंत कडू असतं. ते फळ म्हणजे जन्म, म्हातारपण, मृत्यू, दुःख, शोक आणि निराशा. उत्पत्तीच्या या साखळीचा अंतिम परिणाम हाच असतो की या प्रक्रियेमुळे जन्माचं चक्र सुरू होतं आणि त्यासोबत येणारं दुःख आणि बेचैनी ही पूर्णपणे अटळ असते. थोडक्यात सांगायचं तर हे काही प्रमुख घटक आहेत जे मानवाला या जन्ममरणाच्या चक्रात अडकवून ठेवतात. इंद्रियांची बाह्य जगाशी असलेली आसक्ती, अमर्याद तृष्णा, सतत निर्माण होणारा भव आणि वारंवार होणारा जन्म. या सतत फिरणाऱ्या चाकामुळे व्यक्ती जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडते. पण थांबा, इथेच भंते नागसेन एक अत्यंत प्रभावी उपाय आणि आशेचा किरण दाखवतात. दुःखाचा हा सततचा प्रवाह कसा खंडित करायचा? जर ते बीज अंकुरित होण्यापूर्वीच नष्ट केलं तर काय होईल?
चला आता आपण या उलट प्रक्रियेकडे लक्ष देऊया, जी खऱ्या मुक्तीचा मार्ग दाखवते. आता ही उलट साखळी पहा. जर इंद्रियांची बाह्य जगाशी आसक्तीच नसली तर चेतना किंवा विज्ञान निर्माण होण्याला खतपाणी मिळत नाही. आणि जर चेतनाच नसेल तर त्यातून पुढे कोणतीही वेदना आणि तृष्णा म्हणजेच लालसा निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि हीच ती मुक्तीची खरी साखळी आहे. जेव्हा लालसा किंवा तृष्णा नसते तेव्हा उपादान उरत नाही. उपादान नसलं की भव थांबतो. पर्यायाने जन्मग्रहण होत नाही. आणि एकदा का हे चक्र तुटलं की म्हातारपण, मृत्यू आणि दुःख यातून कायमची सुटका मिळते. दुःखाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. पुन्हा एकदा त्या बीजाच्या उदाहरणाकडे वळूया. इथे 2 अवस्थांची अगदी स्पष्ट तुलना आपल्याला पाहायला मिळते. एक म्हणजे बीजाला खतपाणी घालणे, ज्यातून जन्म आणि दुःखाचं अनंत चक्र सुरू राहतं. आणि दुसरं म्हणजे बीज नष्ट करणे, ज्यातून मुक्ती आणि अथांग शांती मिळते. हे दुःखाचं चक्र संपवण्यासाठी अज्ञानाचं आणि लालसेचं हे बीज जाणीवपूर्वक नष्ट करणं किती आवश्यक आहे हे यावरून लख्खपणे समजतं. आणि याच सखोल विचारासोबत आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे येतो. जरा विचार करा, जर आसक्तीचे आणि संस्कारांचे हे बीज अंकुरित होण्यापूर्वीच आपण नष्ट केले तर त्यातून कोणत्या प्रकारच्या अथांग आणि चिरंतन मुक्तीचा अनुभव येईल? या प्राचीन ज्ञानाचा आपल्या मानवी जीवनातील दुःखातून मुक्त होण्यासाठी कसा उपयोग करता येईल? हा नक्कीच एक सखोल विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? मुक्तीचा हाच तो खरा मार्ग आहे जो आज आपण समजून घेतला.